नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूयात बोंबलाचा रस्सा. तर इथे 10-12 बोंबील स्वच्छ साफ करून धुवून मी भाजून घेतलेले आहेत. थोडंसं तेल घालायचं म्हणजे त्याचे छान भाजले जातं आणि ते भाजून झाले की पाण्यात टाकून घ्यायचं आहे. ह्याच कढईमध्ये आपल्याला कांदा खोबरं हे पण छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. वाटणामध्ये घालायचं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि हे कांदा खोबरं भाजलेलं. इकडे कढईमध्ये मी 2 चमचा तेल घातलेलं आहे. तोपर्यंत बोंबील आपल्याला छान पीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने बोंबील नेहमी धुवायचे आणि हे वाटण केलेलं तेल गरम झाल्यावर तेलावर टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण आपलं परतून झालेलं आहे. याच्यात घालायचे मसाले, घरकुल मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ हे पण छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ धुतलेले बोंबील याच्यामध्ये घालायचे आहेत. बोंबील छान परतून झाले की नंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आणि छान उकळी येईपर्यंत हे ठेवायचं आहे आपल्याला. 1-10 मिनिटांनी बंद करायचे आणि वरतून कोथिंबीर घालायची. चला आपली भाजी रेडी आहे.